मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली आहे। मुंबईकडे येणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली आहे, त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली। एकतर शनिवार असल्यामुळे निश्चित मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि अशा परिस्थितीत खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे आहेत। विशाल, काय काय अपडेट्स आहेत? सध्या वाहतूक ठप्प आहे का? बरोबर आहे सुवर्णा, साधारणपणे 3:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील खंडाळा बोगद्याच्या अगदी 100 फूट अंतरावरती ही दरड कोसळलेली आहे। यामुळे मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। परंतु पोलिसांनी पुणेकडे येणारी जी लेन आहे त्यावरती एक लेन बंद करून मुंबईकडे जाणारी वाहने त्या दिशेने सोडलेली आहे आत्ताच मुंबईकडे। परंतु सुवर्ण एक महत्वाचा विषय असा आहे की गेल्या 9 दिवसापासून या महामार्गावरती जे सुट्ट्या झालेल्या दरड्या आणि दगड आहे ते काढण्याचं काम MSRDC कडनं करण्यात येत होतं आणि कालच संध्याकाळी हे काम पूर्णपणे बंद करण्यात येऊन आज सकाळपासून वाहतूक पूर्ण वेळ सुरू करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवरती आज पुन्हा जी दरड कोसळलेली आहे, या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे सुवर्णा। अगदी बरोबर आहे। या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। वाहतूक कधीपर्यंत सुरळीत सुरू होईल, म्हणजेच ही दरड कधीपर्यंत उचलली जाईल त्याबद्दलचे काही अपडेट्स? दरडीमधनं जे काही दगड आलेले होते, काही मोठे मोठे दगड खाली आलेले होते, ते आता काही वेळातच IRB बाजूला घेत आहे। बरंचसं काम पूर्णपणे होत आलेलं आहे, कारण दरड तशी त्या मानाने छोटी होती, परंतु केवळ सुदैवाने यामध्ये कुठली कॅज्युअलिटी झालेली नाही, कुणी गेलेलं नाही। जी वाहतूक आहे ती आता जुन्या हायवेनी मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ते जुन्या हायवेनी सोडलेली आहे आणि काही वाहतूक मुंबई एक्सप्रेस हायवेच्याच विरुद्ध दिशेच्या लेनवरून सोडून ही वाहतूक सुरळीत ठेवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे। परंतु ज्या भागामध्ये दरड कोसळलेली आहे त्या भागामधली जी वाहतूक आहे ती जोपर्यंत IRB त्याचप्रमाणे MSRDC कडनं सुरक्षित असल्याचं पूर्णपणे दाखला मिळत नाही तोपर्यंत ही वाहतूक सुरळीत त्या मार्गावरनं पुन्हा चालू करण्यात येणार नाही, अशा प्रकारचे स्पष्ट उल्लेख पोलीस प्रशासनाने केला आहे सुवर्णा। धन्यवाद विशाल या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।